नमस्कार. आज आपण या भागामध्ये आधुनिक राजकीय विश्लेषण पेपर क्रमांक 12 या पेपरमधील प्रकरण 4 पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्ष या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हमखास उपयोगी पडतील अशा महत्त्वपूर्ण 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा येथे आढावा घेणार आहोत. तर चला आपण आपल्या या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नसंचाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पार्टी हा इंग्रजी शब्द मुळात कोणत्या भाषेतील शब्दापासून बनला आहे? ए. लॅटिन, बी. ग्रीक, सी. फ्रेंच, डी. संस्कृत. तर याचं उत्तर आहे ए. लॅटिन. प्रश्न दुसरा. स्वतंत्र राजकीय पक्ष हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे असे कोणी म्हटले? ए. ब्राइस, बी. मुनरो, सी. वाल्डो, डी. बर्क. याचं उत्तर आहे बी. मुनरो. प्रश्न तिसरा. पार्टी हा शब्द लॅटिन भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झाला? ए. पार्ट, बी. पॅटीज, सी. पार्टायर, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. पार्टायर. प्रश्न चौथा. राजकीय पक्ष अपरिहार्य आहेत. पक्ष नाही असा कोणताही देश नाही. पक्षाशिवाय प्रातिनिधिक शासन संस्था कशी कार्य करू शकेल हे कोणीही दाखवून दिलेले नाही. असे विधान कोणी केले? ए. डेव्हिड ईस्टन, बी. लिपसेट, सी. लॉर्ड ब्राइस, डी. डेव्हिड वाल्डो. तर याचं उत्तर आहे सी. लॉर्ड ब्राइस. प्रश्न पाचवा. राजकीय पक्षासंबंधीचे पहिले लेखन कितव्या शतकात आढळते? ए. 15व्या, बी. 16व्या, सी. 17व्या का डी. 18व्या? तर याचं उत्तर आहे डी. 18व्या शतकात. प्रश्न सहावा. राजकीय पक्षाविषयीचे पहिल्यांदा लेखन कोणी केले? ए. सर ह्यूम बर्क, बी. एडमंड बर्क, सी. गिलख्रिस्ट, डी. सर रिग्ज. तर याचं उत्तर आहे ए. सर ह्यूम बर्क. प्रश्न सातवा. राजकीय पक्ष संघटित सहकार्याचे नाव आहे अशी व्याख्या कोणी केली? ए. लॉसवेल व कपलान, बी. मदन गोपाल गुप्ता, सी. लिकॉक, डी. मॅकॅव्हर. याचं उत्तर आहे बी. मदन गोपाल गुप्ता. प्रश्न आठवा. राजकीय विकासाचा मूलभूत घटक कोणता आहे? ए. स्वयंसेवी संस्था, बी. ऐच्छिक संघटना, सी. दबावगट, डी. राजकीय पक्ष. तर याचं उत्तर आहे डी. राजकीय पक्ष. प्रश्न 9.
राजकीय पक्ष आधुनिक राजकारणाचे आधारस्तंभ आहेत असे कोणी म्हटले? ए. एस. न्यूमन, बी. एडमंड बर्क, सी. लॉसवेल, डी. लिप्सेट. याचं उत्तर आहे ए. एस. न्यूमन. प्रश्न 10वा. राजकीय पक्ष हे विचारांचे दलाल असतात असे कोण म्हणतो? ए. न्यूमन, बी. लॉवेल, सी. ब्राइस, डी. वाल्डो. याचं उत्तर आहे बी. लॉवेल. प्रश्न 11वा. राजकीय पक्षांचे अंतिम ध्येय काय असते? ए. पैसा कमावणे, बी. विकास करणे, सी. जनसेवा करणे, डी. सत्ता प्राप्त करणे. याचं उत्तर आहे डी. सत्ता प्राप्त करणे. प्रश्न 12वा. प्रत्येक राजकीय पक्षाची ही मुख्य अभिलाषा असते की तो सत्तेमध्ये यावा असे कोणी म्हटले आहे? ए. ॲरिस्टॉटल, बी. मार्गारेट थ्रेचर, सी. मॅकआयव्हर, डी. मुने व रेले. याचं उत्तर आहे बी. मार्गारेट थ्रेचर. प्रश्न 13वा. राजकीय पक्षाची अस्मिता कोणत्या घटकामुळे तयार होते? ए. पक्षाची विचारसरणी, बी. पक्षध्वज, सी. पक्ष नेतृत्व, का डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 14वा. राजकीय पक्ष कोणत्या बाबीने तयार होतो व मजबूत बनतो? ए. कार्यकर्त्यांनी, बी. पैशांनी, सी. समस्यांनी, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. कार्यकर्त्यांनी. प्रश्न 15वा. राजकीय पक्षाशिवाय निवडणुका एकतर कुचकामी ठरतील किंवा त्यांच्याद्वारे अशक्य धोरणांना स्वीकारून राजकीय प्रक्रियेलाच संपुष्टात आणले जाईल असे कोण म्हणतो? ए. डॉक्टर आशीर्वादम, बी. डॉक्टर फायनर, सी. प्राध्यापक लास्की, डी. मॅक्स वेबर. तर याचं उत्तर आहे बी. डॉक्टर फायनर. प्रश्न 16वा. कोणत्या राजकीय व्यवस्थेत विरोधी पक्ष अस्तित्वात नसतो? ए. लोकशाही, बी. प्रत्यक्ष लोकशाही, सी. हुकुमशाही, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. हुकुमशाही. प्रश्न 17वा. लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्षाला काय संबोधतात? ए. प्रतिछाया मंत्रिमंडळ, बी. उपमंत्रिमंडळ, सी. संयुक्त मंत्रिमंडळ, का डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. प्रतिछाया मंत्रिमंडळ. प्रश्न 18वा. विरोधी पक्ष विधिमंडळामध्ये कोणत्या संसदीय आयुधांचा वापर करून सरकारवर अंकुश ठेवतो? ए. स्थगन प्रस्ताव, बी. प्रश्न विचारणे, सी. अविश्वास ठराव, डी. वरील सर्व. याचं उत्तर आहे डी. वरील
सर्व. प्रश्न 19. राजकीय पक्ष एक साधन आहे ज्याद्वारे सार्वजनिक मताला सार्वजनिक धोरणात रूपांतरित केले जाते असे कोणी म्हटले आहे? ए. कॉफिन, बी. कॅटेल, सी. कॅटलिन, डी. मॅकआयव्हर. याचं उत्तर आहे डी. मॅकआयव्हर. प्रश्न 20. पॉलिटिकल पार्टीज हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. मॉरिस दुवर्जर, बी. मॅक्रेडिस, सी. मॅकआयव्हर, डी. लेपियर. तर याचं उत्तर आहे ए. मॉरिस दुवर्जर. प्रश्न 21. पक्ष कोशाची कमाल सदस्य संख्या किती आहे? ए. 25, बी. 50, सी. 75, डी. 100. तर याचं उत्तर आहे डी. 100. प्रश्न 22. अधिनायकवादी पक्ष म्हणून आपणास कोणत्या पक्षाचा उल्लेख करता येईल? ए. फॅसिस्ट, बी. मजूर पक्ष, सी. काँग्रेस, डी. भाजप. तर याचं उत्तर आहे ए. फॅसिस्ट पक्ष. प्रश्न 23. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संरचनेचे पक्ष असे वर्गीकरण राजकीय पक्षाचे कोणी केले आहे? ए. सेबाइन, बी. मुने व रेले, सी. मॅकआयव्हर व पेज, डी. नील मॅकडोनाल्ड व मॉरिस दुवर्जर. तर याचं उत्तर आहे डी. नील मॅकडोनाल्ड व मॉरिस दुवर्जर. प्रश्न 24. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी त्या पक्षाला संबंधित राज्यातील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान किती टक्के मते मिळणे आवश्यक आहे? ए. 3%, बी. 4%, सी. 5% का डी. 6%. तर याचं उत्तर आहे डी. 6%. प्रश्न 25. सद्यस्थितीत भारतामध्ये राष्ट्रीय पक्षांची संख्या आहे? ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. तर याचं उत्तर आहे डी. 8. तर अशा प्रकारे राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टीज या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा आढावा आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येतो. तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित अभ्यासपूर्वक या प्रश्नांचं अध्ययन करा. तुम्हाला हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% खात्रीशीर फायद्याचे ठरतील. धन्यवाद.